तुम्ही पत्रकार आहात. ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचंय? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे. ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवी, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं. नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसन्सी गट. मग काय आहे? तुम्हाला कळलं पाहिजे काय एसन्सी गट आहे तो. तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहित असतं. हा, आणि तुम्हाला एसन्सी माहित नाही. अभ्यास करा जरा. नाही, पण राव साहेब, आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे. तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं. बरं, त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत. आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे, जो संवाद आज कमी झालेला आहे. नाही, पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. नाही, ठीक आहे, तो एक विषय आहेच, त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू. अमित शहा आज येत आहेत. येऊ द्या ना, शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे लष्कराचं हेलिकॉप्टर आहे. बरं का, ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार. ते काय छत्रपती पंडित नेहरूंप्रमाणे जसे पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले, मोटारीने पुढे गेले आणि मग तसे येत नाहीत ना. ते सरकारी हेलिकॉप्टर आहे, देशाचे गृहमंत्री आहेत. उतरल्यावरती खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना, त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे, जंगी कार्यक्रम आहे. नाही, काल रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या. अमित शहांना ते ज्या हॉटेलमध्ये उतरलेत तिथे आशिष शेलार, एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा भेटले. बघा, एकनाथ शिंदेचे ते नेते आहेत, आशिष शेलारांचे आहेत. खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शहा आहेत. त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल. काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे. पक्षप्रमुख, त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून. अमित शहा त्या पक्षाचे प्रमुख आहेत.